वेलकम. तर आज आता आपण या हॉटेलची रूम टूर करणार आहोत. हाय, हॅलो, नमस्कार. मी सोनल आपल्या या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आहे शुक्रवार आणि आज आम्ही बाहेर फिरायला आलोय. तर नाशिकमध्येच सुलाच्या नंतर सोमा विनेयार्ड्स आहे, तिथे आज आम्ही आलो आहे. तर चला. लागली नाहीये, द्राक्ष नाहीये ना. द्राक्ष असायला पाहिजे होती. तर इथे द्राक्षाची पूर्ण वेल आहे. किती सुंदर व्ह्यू आहे. इथे आम्ही आमचं सामान काढतोय आणि जिथे गाडी पार्क केली त्याच्या अपोजिट साईडला असा गेट होता, म्हणजे एंट्रन्स होतं. आणि इथून आम्ही एंट्री केली. इथे समोर बॉटल्स आणि हे गणपतीचं एक छानसं मूर्ती होती, दगडाची होती. आणि आजूबाजूला बॉटल्सनी छान डेकोरेशन केलेलं होतं. साईडला इथे रिसेप्शन होतं. रिसेप्शनवरती सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करून आम्ही आमच्या रूममध्ये आलो. तर फर्स्ट फ्लोअरला रूम्स होत्या आणि इथे तुम्ही बघू शकता असे वाईनच्या नावाने रूम्सची नावं होती. तर ही आमची शिराज 218 नंबरची शिराज नावाची होती. इथे पण हे काहीतरी नाव होतं, मला सगळ्या वाईन्सची नावं माहिती नाही आहे. अशी रूम आहे. इथे आयुषचे एक्सप्रेशन्स बघितले तो या बीन बॅगला बघून खूपच हॅपी झाला होता. वेलकम. तर आज आता आपण या हॉटेलची रूम टूर करणार आहोत. रेजेंटा सोमा ना रेजेंटा सोमा विनेयार्ड्स, सोमा विलेज, वाईन विलेज असं नाव आहे. मी डिस्क्रिप्शनमध्ये पण देईल आणि ॲड्रेस पण डिस्क्रिप्शनमध्ये देईल. आणि हा स्पॉन्सर्ड व्हिडिओ नाही आहे, आम्ही आमचा खर्च करून आलेलो आहे. तर आणि याला किती लागणार, म्हणजे पर डे वगैरे काय आहे, फूड कसं आहे ते मी व्हिडिओच्या शेवटी सांगणारच आहे. तर इथून एंट्री वे आहे आणि तिथे संदीप उभे आहे. त्यानंतर हे आहे एक छानसं कबर्ड जिथे सामान ठेवायला भरपूर आहे. लॉकर पण दिलेलं आहे. काही लगेजसाठीची जागा आहे. चांगले 2 कप्पे आहे आणि हँगर्स वगैरे पण दिलेलं आहे. इथे पण आहे आणि इथे लॉकर दिलेलं आहे. त्यानंतर या साईडला म्हणजे राईट साईडला इथे बाथरूम आहे. असं बाथरूम आहे, छान आहे सगळं. आणि इथे शॅम्पू, हँडवॉश, बॉडी लोशन आणि ब्रशेस वगैरे सगळं दिलेलं आहे. क्लीन आहे. मेन म्हणजे टॉयलेट सीट आहे आणि इथे बाथिंग एरिया आहे. इथे बाथरूम झालं. आता इथे ना त्याच्या बिलकुल अपोजिट साईडला मिरर आहे आणि मोठा मिरर दिलाय, म्हणजे रेडी व्हायला एकदम टेन्शनच नाही अजिबात. आणि वरती लाईट पण आहे. इथे स्विचेस दिलेले आहे आणि इथे कपाट आहे, पण या कपाटामध्ये काहीच नाही आहे, रिकाम आहे. इथे थोडीशी सिटिंग अरेंजमेंट केलेली आहे, जिथे ऑलरेडी आयुष बसून मोबाईल बघतोय, त्याचं फेवरेट काम. आणि छान आहे. इथे याला काय म्हणतात, बीन बॅग, राईट, हां, बीन बॅग. एक बीन बॅग आहे आणि मोठा असा बेड आहे. 3 जण आम्ही आरामात झोपू शकतो. TV आहे चांगला. आणि इथे कॉफी स्टेशन आहे, तर इथे आपण चहा कॉफी करू शकतो. आणि आता आम्ही 3:30 वाजले आता, तर आता आम्ही चहा पिणार आहे. या कॉफी स्टेशनच्या खालीच इथे फ्रीज पण आहे आणि इथे समोरच छानशी मोठी खिडकी आहे. तर या खिडकीमधून असे खाली छान फुलं, कुंड्यांमध्ये मस्त फुलं लावलेली आहे बोगनवेलियाची. आणि इथे डोंगर रांगा दिसत आहे. तर हे छोटे छोटे डोंगर आहे आणि आजूबाजूला भरपूर झाडं आहे. हा आम्ही मागचा जो व्ह्यू आहे ती रूम घेतलेली आहे. आम्ही पूल व्ह्यू रूम घेतली नाहीये. पूल व्ह्यूची जी रूम होती तर त्याचे रेट्स थोडे अजून जास्त होते यापेक्षा, त्यामुळे आम्ही हीच रूम घेतलेली आहे. इथे संदीप फिरत आहे रूममध्ये, काय काय आहे ते बघत आहे. चहा की कॉफी?
तर इकडे 4:30 वाजले होते आणि आम्हाला थोडासा चहा प्यायची आणि थोडी भूक लागली होती. लंच आम्ही ऑलरेडी करून आलोच होतो, घरूनच करून आलो होतो. मग आता इथे आम्ही थोड्या वेळाने चहा आणि आम्ही सोबत थोडासा स्नॅक्स आणला होता, ते खाल्लं. तर इथे चहा जी आहे ती चहाची कॉन्सेप्ट जी आहे, गरम पाण्यामध्ये हे सगळं टाकायचं असतं. मग आयुषला कॉफी प्यायची होती, मग त्याला कॉफी दिली आणि मिल्क पावडर असतं हे नेसलेचं. तर यानी चहा आणि कॉफी आम्ही यानेच बनवलेली आहे. असा जो चहा असतो तो मला फारसा आवडत नाही, पण मग कधीतरी प्यायला छान वाटतं. हे नेसलेचं हे डेअरी क्रीमर म्हणजे दूध पावडर इन शॉर्ट. गेलं तरी चहा नाही विसरत. संदीप पण घेत्या माझ्यासोबत. तर चहा बनवून झाला आणि आम्ही आता चहा घेतोय. मी आणि संदीप चहा घेत होतो आणि आयुषनी कॉफी घेतली. म्हणजे कॉफी थोडीशी गरम होती म्हणून तो थांबला होता. त्यानंतर इथे बनाना वेफर्स सोबत आम्ही हा चहा एन्जॉय केला. चहा पिऊन झाल्यानंतर आम्ही जरा बाहेर पडलो आणि थोडंसं वॉक केला आणि तिथे सायकल होती. तर आयुष आणि संदीप दोघं पण सायकलिंग करत होते आणि मी छान मस्त व्हिडिओज फोटोज काढत होते. व्ह्यू खूप छान होता. हे जे समोर दिसतंय ते एंट्री वे आहे, म्हणजे हॉटेलचा एंट्रन्स आहे आणि इथे समोरच गंगापूर डॅम आहे. तर जे निळशार पाणी दिसतंय ते गंगापूर डॅमचं पाणी आहे. बॅक वॉटर लागतं इथे. हे बघा, दोघं पण मस्त सायकलिंग करत आहे आणि मला धडक पण दिली. आपण हां हां इथे संदीप पण सायकल चालवत आले आणि मला हाक मारत होते, कारण इथे मस्त द्राक्षांची वेल होती आणि या द्राक्षाच्या वेलीला भरपूर अशी द्राक्ष लागलेली होती. तर आता सीझनच द्राक्षांचा आहे, म्हणजे हा फेब्रुवारी महिना चालू आहे आणि सीझन द्राक्षांचाच आहे. तर सगळीकडे अशी लटालट द्राक्ष लागलेली होती आणि याचा आनंद मी घेणार नाही, माझ्या डोळ्यांनी घेणार नाही असं तर होणारच नाही. मग मी तिथे गेले. आम्ही आत्ता वॉक करतोय मस्त आणि खूप छान प्रॉपर्टी आहे. इथे आयुष सायकलिंग करतोय. आयुष आणि संदीप दोघं पण सायकलिंग करतोय. या दोघांचं सायकलिंग आणि माझं वॉक करून झाल्यानंतर आम्ही इथे पूल साईडला आलो. तर इथे स्विमिंग पूल होतं आणि हे दोघं पण कपडे चेंज करायला वरती गेले आणि तोपर्यंत मी इथे खाली त्यांची वाट बघत होते. इथे पाणी आणि इथे हे दोघं जण. खाली बस ना मग. अच्छा वा. अरे नको तिथेच बस. तिथेच बसलाय तर बरोबर बसलाय ना, छान बस. अरे याच्यावरती उभं राहा, माझा हात पकडून
या दोघांचं स्विमिंग झाल्यानंतर आम्ही मग थोडा वेळ इथे बसलो होतो. तर तुम्ही बघू शकता संध्याकाळ होता होता किती सुंदर असा व्ह्यू आहे. मग इथे आम्ही थोडा अजून चहा पिला. मग इथे संध्याकाळ झाली आणि सूर्य मावळल्यानंतर मग पाण्याजवळ पण जरा थंडी वाजायला लागली. तिथे आम्ही बराच वेळ बसलो होतो. त्यानंतर मग इथे खेळायला आलो. तर इथे हे पूल होतं आणि बरेच गेम्स होते. कॅरम होतं, टेबल टेनिस होतं. इथे तुम्ही बघू शकता आयुष आणि अजून एक फ्रेंड मिळाला त्याला, तो टेबल टेनिस खेळत होता. मग आयुष आणि त्याचे पप्पा टेबल टेनिस खेळत होते. इथे आम्ही अर्धा पाऊण तास वेळ घालवल्यानंतर मग आता आम्हाला लागली होती भूक. मग आम्ही परत रूममध्ये गेलो, थोडंसं रेडी झालो छान आणि डिनर करायला गेलो. तर आम्ही डिनरसाठी बाहेर गेलो होतो, म्हणजे नाशिक सिटीमध्ये आलो. सिटीमध्ये म्हणजे गंगापूर रोडलाच. मग तिथे एक ब्लू लीफ म्हणून हॉटेल होतं, रेस्टॉरंट. तर मग तिथे गेलो आणि तिथे फूड एन्जॉय केलं. एका तासामध्ये आम्ही डिनर करून आल्यानंतर मस्त इथे वॉकला निघालो. द्राक्ष लागले, ही शपथ आहे बघ, घडच्या घड आहे, द्राक्षच द्राक्ष. आम्ही चाललोय वॉक करायला. मग इथे आम्ही अर्धा तास वॉक केला आणि मग रूममध्ये जाऊन झोपून गेलो. तर झोपतपर्यंत आम्हाला 11, 11:30 झाले. हा आहे दुसरा दिवस. गुड मॉर्निंग. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर असा दिवस निघालेला आहे. इथे आम्ही बसलो होतो आणि अगदी 10-15 मिनिटांनंतरच असा सूर्य त्या डोंगरामधून बाहेर आला. किती सुंदर दिसतंय ना. हेच अनुभवायला आम्ही इथे आलो होतो. आम्ही झालेलो आहे रेडी फॉर वॉक. किती वाजले? 8:15 झाले आणि इथे आयुष पण रेडी आहे. आयुष स्लीपर्स वरतीच चलणार आहे. चला, संदीप रेडी आहे. आणि मी बाय. ही जी मुलगी दिसते तुम्हाला बाजूला, ती विसरून पुढे पुढे आली. तिला वाटलं की आम्ही म्हणजे तिचे पॅरेंट्सच तिच्या सोबत सोबत येत आहे. मस्त मोबाईलमध्ये बघत बघत पुढे चालली होती. त्यानंतर आम्ही खाली आलो आणि आयुषनी परत त्याचं फेवरेट काम सुरू केलं, सायकलिंग. तर अर्धा तास तो सायकलिंग केला आणि आम्ही दोघांनी वॉक केलं. ॲक्च्युली तसंच नाशिकचं वातावरण सुंदर तर आहेच. थोडंसं सिटीच्या बाहेर जरी गेलो तरी इतकं सुंदर व्ह्यू दिसतो. आणि तुम्ही कोणत्याही ऋतूमध्ये या, हिवाळा, पावसाळा, उन्हाळा, सकाळी सकाळी थंडीच असते. हा एक मस्त सेपरेट विला आहे. खूप सुंदर आहे. म्हणजे फॅमिलीज असेल, 3-4 जणांची फॅमिली, कंप्लीट फॅमिली जर असेल तर खूप छान आहे. समोर हा व्ह्यू आहे आणि सेपरेट स्विमिंग पूल आहे त्यांचा. म्हणजे मोठी फॅमिली जर तुम्ही इथे यायचं प्लॅन करत असाल तरी येऊ शकता.
पण याचं कन्स्ट्रक्शन म्हणजे आता हे चालू आहे, रिनोव्हेशन काय कन्स्ट्रक्शन चालू आहे, होईलच पटकन. ही स्पेशल क्लिप तुमच्यासाठी आहे. हे हॉटेलचं नाव आहे आणि याचं तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या, म्हणजे तुम्हाला बुक करताना इझी जाईल. हे जे एंट्रन्स आहे मी तुम्हाला परत आज दाखवत आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे. समोर अशी गणपतीची मूर्ती आहे आणि हे आजूबाजूला हे काल फाउंटेन जेव्हा आम्ही आलो तेव्हा चालू नव्हते, छोटे छोटे, ते आत्ता सकाळी सकाळी चालू केलेले दिसत आहे आणि किती सुंदर दिसतंय. मस्त छोटे छोटे फाउंटेन आहे. आणि हा जो रोड आहे म्हणजे हा जो वे आहे तो पूलकडे जातो, स्विमिंग पूलकडे. तर इथे या झाडाच्या मागे हे जे नारळाचं नाही सुपारीचं झाड आहे, तर याच्या मागे स्विमिंग पूल आहे आणि इथे बसण्यासाठी चेअर्स आहे. वॉक करून झाल्यानंतर आम्ही इथे थोडा वेळ परत खेळलो आणि मग नंतर आम्ही ब्रेकफास्ट करायला गेलो. तर ब्रेकफास्टमध्ये भरपूर आयटम्स होते. बॉइल्ड एग होते आणि हे चिकन सॉसेजेस होतं. त्यानंतर इथे कॉर्नफ्लेक्स, चोकोज, दूध, थंड दूध, गरम दूध, चहा, त्यानंतर ब्रेड बटरसाठी, जॅमसाठी. त्यानंतर इथे होतं कॅरेट आणि टमॅटो वगैरे ते सॅलडसाठी होतं. त्यानंतर पोटॅटो होतं, हे पार्सले पोटॅटो. मग बाजूला जी होती ही व्हाईटवाली ही साबुदाणा खिचडी असं लिहिलेलं होतं आणि हे पकोडे होते त्याच्या बाजूला. त्यानंतर इथे पनीर पराठा होता, त्याच्या बाजूला पोहे होते. त्याच्या बाजूला होतं हे मला नाव नाही आठवत आहे, ती कडक पुरी आणि डाळ असते याची, कशाची, चना डाळ. त्यानंतर इडली होती, सोबत सांबार, चटणी. त्यानंतर ज्युसेस होते, फ्रेश ज्यूस. आणि अजून 2 लाईव्ह काउंटर पण होते, तिथे डोसा आणि ऑमलेट करून देत होतं. तर ते पण खूप छान होतं. तर मी डोसा घेतला आणि संदीपने ऑमलेट घेतलं आणि आम्ही इडली ट्राय केली, ज्यूस ट्राय केलं. त्यानंतर मी थोडेसे पोहे टेस्ट केले. आयुषने त्याचं फेवरेट ट्राय केलं, म्हणजे टेस्ट केलं. सगळ्यात पहिले तर त्यांनी सॉसेजेस टेस्ट केले फर्स्ट टाईम आणि ऑफकोर्स त्याला डोसा आवडतो तर त्याने डोसा तर खाल्लाच आणि सोबत मी चहा घेतला. आता इथे आयुष त्याचं फेवरेट वॉटरमेलन ज्यूस घेतोय, त्याला वॉटरमेलन अतिशय आवडतो. इकडे संदीपचं ब्रेकफास्ट झालेला आहे आणि ते वाट बघतंय आमचं कधी होतं. आणि मी चहा घेतला. त्याच्यानंतर मला सकाळी चहाशिवाय होत नाही, त्याच्यामुळे मी चहा घेतला, संदीपने चहा नाही घेतला. आणि हा ब्रेकफास्ट जो होता तो इन्क्लुडेड होता. असं हे रेस्टॉरंट होतं आणि छान होतं, ब्रेकफास्ट पण खूप छान होता. हे सगळं झाल्यानंतर आम्ही आता स्विमिंग करणार होतो. तर मी काल स्विमिंग नव्हती केली, तर मला आज स्विमिंग करायची होती. स्विमिंग म्हणजे मला स्विमिंग येत नाही, मला फक्त पाण्यामध्ये थोडंसं बुडायचं होतं आणि ओलं व्हायचं होतं. तर तेवढं मी केलं आणि खूप एन्जॉय केलं. आम्ही अर्धा पाऊण तास या पाण्यामध्ये होतो आणि छान मस्त ओलं झालो आणि त्यानंतर रेडी झालो, म्हणजे आंघोळ वगैरे झाली आणि रेडी झालो आणि आम्ही निघालो. निघताना एक हे असं गेम झोन होतं, तिथे राईड्स होत्या. याला आय थिंक गो कार्ट असं म्हणतात, म्हणजे तो आयुष म्हणत होता. तर हे गो कार्टवरती किंवा या गाडीवरती हे दोघंजण बसले आणि छान राईड घेतली. तर काय 5 मिनिटाची राईड होती, फक्त 3-4 राऊंड्स होते. आणि महत्त्वाचं म्हणजे हे आयुषला करायचं होतं, तर इथे आयुष आणि आयुषचे पप्पा दोघांनी पण मस्त एन्जॉय केलं. तर आपली ना ट्रिप म्हणजे काय म्हणते स्टेकेशन इथेच संपत आहे आणि खूप मजा आली, मस्त वाटलं. आणि जे काही खर्च आहे किंवा जसं मी म्हटलं की मी व्हिडिओच्या शेवटी सांगेल, तर त्यासाठी म्हणजे एक्सपर्ट व्यक्ती जो आहे तो संदीप आहे. त्यामध्ये माझी एक्सपर्टीज नाही आहे, त्याच्यामुळे आय एम आउट. आणि संदीप आता ते सगळं सांगेल तुम्हाला.
आम्ही याचं बुकिंग एक दिवस आधीच केलं गोवा ॲबी थ्रू. आम्हाला कोणतं होतं, रूम कोणती होती आपली? शिराजची जी रूम होती ती बुक केली आम्ही. म्हणजे वाईनच्या नावावरती रूमचं नाव आहे. आणि स्टँडर्ड रूम होती ती, डिलक्स नव्हती. स्टँडर्ड रूम होती. त्याचं 5500 आम्हाला चार्जेस पडले फॉर 1 डे, 2 days and 1 night. त्यांचं चेकिंग टायमिंग आहे दुपारी 2चा टायमिंग आहे चेकिंगचा, आणि चेकआउटचा आहे दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता. सो आम्ही काल 3 वाजता चेकिंग केलं होतं आणि आज आम्ही बरोबर 11:30 वाजता आम्हाला चेकआउट करायला 11:30 वाजले. तो आमचा एक्सपिरियन्स खूप छान होता इथला. आणि आम्हाला जो फूड पण एक्सिलेंट होतं आम्हाला, म्हणजे इन्क्लुडिंग ब्रेकफास्ट होता आम्हाला. सो आम्ही सकाळी ब्रेकफास्ट घेतला आणि फूड अतिशय उत्तम, आणि व्हरायटी खूप होती फूडमध्ये. त्याच्यामध्ये इडली होती, डोसा होता, ते मी शूट केलेलं आहे, त्याच्यामुळे वेगळं काही सांगायची गरज नाही. तर अशा प्रकारे आमचं एन्जॉयमेंट पूर्ण झालेलं आहे. आम्ही स्विमिंग पूलचा पुरेपूर उपयोग केलेला आहे, आणि आयुषला तर एकदम खूप मजा वाटली ते एन्जॉय करताना. फक्त आम्ही इथे ना फूड म्हणजे रात्रीचं जे डिनर आहे ते आम्ही इथं न करता जवळ ब्लू लीफ म्हणून एक रेस्टॉरंट आहे, तर तिथे आम्ही केलं. म्हणजे नो रिझन, असं काही रिझन नव्हतं, पण म्हटलं चला थोडं बाहेर जाऊन पण करूया संध्याकाळचं, तर मग तिथे जाऊन केलं. त्या निमित्ताने एक लॉंग ड्राईव्ह पण झाली, आणि नंतर आल्यानंतर इथे शतपावली पण केली आम्ही रात्रीचं. मस्त वाटलं पण. तर असा ओव्हरऑल आमचा छान एक्सपिरियन्स होता, आणि आय होप तुम्हाला या व्हिडिओमधून सगळी माहिती मिळाली असेल. तर आय थिंक हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. पुन्हा भेटू अशाच एखाद्या मस्त व्हिडिओमध्ये, ट्रॅव्हलिंग व्लॉगमध्ये, आणि डेली रुटीन व्लॉग तर आपले आहेच. तर चला पुन्हा भेटूया अशाच एका मस्त व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.